ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज गुरुवार 31 जुलै 2003. ज्यांच्या चरणधुळीच्या एका कणाच्या स्पर्शानेही हृदय पावन होते असे संत जेव्हा साधकाच्या घरी येतात तेव्हा साधकाच्या आनंदाला सीमा राहत नाही. आज परमपूज्य मौली घरी आले होते. प्रथमतः त्यांनी बापूजींविषयी विचारणा केली. त्यांचे चालू असलेल्या बालसंस्कार केंद्राविषयी माहिती विचारली. नामजपाविषयी त्यांचे विचार काय आहेत, त्यांची माहिती आम्हाला कितपत आहे हे विचारले. तेव्हा मी म्हणाले, जप करताना आसन महत्त्वाचे आहे. आसनाशिवाय जप लवकर फलित होत नाही. जप करताना जीभ दाताच्या व टाळूच्यामध्ये ठेवावी म्हणजे ध्यान केंद्रित होते. जप करताना मंत्राच्या अर्थात डुंबत जायला बापूजी सांगतात असे म्हणून मी शांत झाले. नंतर माझ्या पतिदेवांनी त्यांचे विचार मांडले. तेव्हा माऊलींनी पुन्हा विचारले, बापूजी जपाविषयी आणखी काय सांगतात. तेव्हा मी म्हणाले, जप अजपा व्हायला पाहिजे. हा जप प्रथम वैखरीत, नंतर मध्यमा, पश्यंती, परा असा आपोआप व्हायला लागतो. तेव्हा माऊली म्हणाले, बरोबर आहे. जप जसा वाढत जाईल तसतसे आपल्यात बदल होतात. हा जप जरी जिभेच्या टोकाने करत असाल तर काही काळाने त्या जिभेतून असा रस ठिपकायला लागतो की त्याच्यापुढे सगळ्या चवी नाममात्र आहेत. मी म्हणाले, जप करण्यापूर्वी प्राणायाम करावे असे सांगितले. माऊली म्हणाले, हो, प्राणायाम महत्त्वाचे आहे. माझ्या तर ह्या क्रिया म्हणजे रेचक, कुंभक आपोआपच व्हायच्या. आज आपण नामजपाविषयीच बोलू असे म्हणून माऊली सांगू लागले. जप कसा करावा, अखंड जप चालेल अशी अवस्था यावी. जेव्हा मी जप करत असे तेव्हा इतका जप केला की त्या काळातच मला सर्व यौगिक क्रिया प्राप्त झाल्या. 20-20 तास मी जप करत असे. मग हा जप असा व्हायला लागला की जेव्हा गुरुमंत्राचा एकदा उच्चार केला की शरीरातील 108 ग्रंथी त्या मंत्राचा जप करत असे. मग मी स्वतःच त्याचे निरीक्षण करायचो. एकदा मंत्र उच्चारल्यावर बोटे, हात असे वेगवेगळ्या अवयवांचा अलग अलग जप व्हायचा. तो मी माझ्या कानाने ऐकायचो. पण मला सर्वात जास्त आवडतं ते ध्यान. तरीही नामजपाने मला खूप आनंद मिळवून दिला. एखाद्या ठिकाणी दुखू लागले तर मी म्हणतो, तू जप कर, मला त्रास देऊ नको. आणि त्या ठिकाणी गुरुमंत्र जप चालू होतो व दुखणंही बंद होते. माझ्या आज्ञाचक्रातून खूप जप झाला, इतका की त्यामुळे माझे नाकाचे हाड आतून वाढले होते. नंतर ते ठीक झाले. मी म्हणाले, जपाने निर्भयता आल्यासारखी वाटते. माऊली म्हणाले, हो, भय कशामुळे वाटते आणि जिथे जपामुळे चेतना जागी होते तिथे भीती कशी राहील. मी म्हणाले, माऊली, आता माळेतून जप होत नाही, माळ मध्येच सुटते. तेव्हा माऊली म्हणाले, जप तर होत आहे आणि माळेची गरजही मनाला अटकाव म्हणून असते. काही काळ आवश्यकता असतेच, पण साधना पुढे गेली की त्याची आवश्यकता राहत नाही. माऊली म्हणाले, माझा स्वभाव तेव्हा असा होता की मी फार विक्षिप्तपणे वागायचो. बसलो जपाला की बसलोच. मग या शरीराला तेव्हा काही दिवस आंघोळ घातली नाही तरी खोलीत चंदनाचा सुगंध दरवळायचा. आई मला आंघोळ कर म्हणाली की मी तिला माझा हात पुढे करत म्हणायचो, हे बघ कसा सुगंध येत होते. आणि तो चंदनाचा वास घेऊन आई मला काही म्हणत नसे. आणि नंतर माऊली लगेच म्हणाले, आत्ता मी त्या साबणाने आंघोळ केली, पण म्हटलं तर मेहंदीचा वासही हातांना येऊ शकतो. असे म्हणून दोन्ही हात एकमेकांना घासून आम्हाला त्या मेहंदीच्या वासाची अनुभूती दिली. पण मी क्षणात तो वास हृदयापर्यंत पोचायला असमर्थ होते. माऊली म्हणाले, मी जेव्हा माझे मागचे 23 जन्म तपासून पाहिले तेव्हा मला समजले की मला हा जन्म कसा मिळालाय आणि कशामुळे मिळाला. मी पाहिले रामराज्य होते तेव्हा मी कोण होतो, कृष्णाच्या वेळी मी कोण होतो. मी जेव्हा राजा विक्रम होतो तेव्हा माझी एक प्रेयसी होती आणि त्याचवेळी मला एका संताचा सहवास लाभला. ते मला माझ्या पारमार्थिक उन्नतीसाठी या संसारातून बाजूला करू पाहत होते, पण ती प्रेयसी मला जाऊ देत नव्हती आणि संत चल म्हणत होते. त्या दोन्हींच्या मध्ये माझी कुचंबना झाली. शेवटी मी निघालो, पण तोपर्यंत संत फार पुढे निघून गेले होते. पण मी चालत राहिलो त्या झाडापर्यंत. मग मी त्या झाडाखाली ध्यान करायचो. पण त्या प्रेयसीची मला भीती वाटायची ती आली तर. आणि त्यामुळेच की काय मला स्त्रियांचा फार राग. आमचे जे करोडो जन्म झालेत ते सर्व संन्याशी म्हणूनच. त्यात फक्त 3ऱ्यांदाच आम्ही संसारात आलोय, तेही शापामुळेच. हा जो वचन तुम्हाला दिसतो हा वचन नावाचा मला शाप आहे. तेव्हा यज्ञाच्या वेळी माझ्याकडून काही चुका झाल्या आणि तेव्हा मला हा जन्म भोगावा लागत आहे. हाच नाही तर अजून एक जन्म मला सत्यानंद म्हणून भोगावा लागणार आहे.
साधना वाढली आणि सिद्धीच्या अवस्था आल्या तेव्हा जेथे जाई तेथे काही चमत्कार व्हायचे. जे बोलले जायचे ते घडायचे आणि जे घडणार ते दिसायचे. गावात यम आलेले दिसायचे तेव्हा मी म्हणायचो, आवरा, तो मरणार आहे आणि आपल्याला जावं लागेल. मी म्हणायचो तेव्हा ती व्यक्ती चांगली खातपीत असताना दिसायची. म्हणून काहींना ते खरं वाटायचं नाही, पण घडलं की नतमस्तक व्हायचे. तेव्हा मी दूध आणि पैसा या 2 गोष्टींना स्पर्शही करत नसे आणि स्त्री तर नरकाचे द्वार वाटायचे. माझं लग्न झालं तेव्हा आमची पत्नी राणीसारखी बसली आणि आम्ही लाजून मान खाली घालून आई म्हणायची, कसा व्हायचा बाई माझ्या पोराचा संसार. लग्नानंतर मी तिला घेऊन माझ्या गुरुदेवांकडे गेलो तेव्हा मनात फार पश्चाताप, फार संताप होता. वाटलं स्त्रीच्या नादाने हाही जन्म वाया जाणार. मी भिंतीवर डोकं आपटत होतो. डोकं सुजलं. गुरुदेव म्हणाले, तुमने तन मन सब मुझे अर्पण कर दिया, फिर भी रोता है, तो ऐसा कैसे कर सकता है. कहता तो है फिर भी पूरा समर्पित नहीं होता है, कुछ तो खुद के लिए बच ही जाता है. त्यांनी खूप समजून सांगितलं आणि असाच माझ्यात बदल घडवत आणला. लहानपणीही माझं असं विचित्र वागणं. कधी वाटलं जेवायचं तर जेवायचं, नाहीतर वडील आई हात जोडायचे जेवणासाठी, पण इच्छा होत नसायची. त्याचाही अडथळा वाटायचा. जेवायचं नसलं तर म्हणायचो, हे काय जेवण आहे, यात सर्व मुंग्याच आहेत. चांगलं अन्न असलं तरी मी म्हटल्यावर ते ताट मुंग्यांनी भरायचे. कधी एखाद्याला म्हटलं की जा, तुझे तोंडसुद्धा मला बघायचं नाही, की लगेच त्याचं तोंड सुजायचं. लहानपणी छोटे ढग बसल्या बसल्या मोठे करायचे. कधी ध्यानाला बसलेले असताना तो रेडिओचा आवाज नकोसा वाटायचा, पण मी मनात आणलं तर सर्व रेडिओ आपोआप बंद व्हायचे. घरात बसलेलं असलं की मांजरीने माझ्याकडे बघितलं तर तीसुद्धा सारखीच एकटक माझ्याकडे बघत राहायची. जो मला पाही त्याला माझा स्पर्श हवाहवासा वाटायचा. जेव्हा गुरुदेव दत्तांची मला अनुभूती झाली तेव्हा मला खूप फायदा झाला. पण त्यांचं सोवळं ओवळं मला रुचलं नाही, म्हणजे ते शक्यही झालं नाही. त्या काळात मग आम्ही फक्त लंगोटीवरच असायचो. घरची परिस्थिती खूप हलाखीची. मग आम्ही गल्लीत भिक्षाही मागायचो. दारात जाईन म्हणायचो, द्या भिक्षा. ऐकलं की त्या माता भगिनीही भिक्षा वाढायच्या. तेव्हा शरीरात प्रचंड उष्णता व्हायची. एक कपडाही नकोसा वाटायचा. 2-2 टिपाडं थंड पाणी अंगावर घ्यायचो तरीही थंड वाटायचं नाही. आणि कधी कधी इतकी थंडी वाजायची की अंगावर कितीही पांघरुणं गाद्यासहित टाकले तरी अंग थरथर उडायचं. माझ्या तेव्हा खूप अहंकार होता. आमच्या शेजारीत संत नामदेवांचे एक मंदिर आहे. तेथे जेव्हा हरिनाम सप्ताह होत असे तेव्हा सारखा टाळ मृदुंगाचा आवाज ये. लोक रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरीच्या गजरात धुंद होऊन जायचे. तेव्हा मला हे सर्व नाटकी वाटायचं. मनात यायचं, घरी यांच्या बायका यांचं ऐकत नाहीत तर तो रामकृष्ण कधी यांचं ऐकणार. त्यांच्यापर्यंत ह्यांचा आवाज कधी जाणार. आणि कोण तो राम ज्यानं आपल्या पत्नीला वनवासच दिला, त्याचा का जप करायचा. माझ्याकडून कोणाला शापही दिला जायचा. म्हणजे शाप देण्याचा उद्देश नसायचा, पण विक्षिप्तपणा. जा तुझं असं होईल म्हटलं की तसंच घडायचं. नाथांची स्वारी दारातून गेली तेव्हा त्यांनाही म्हटलं, क्या है, आगे जाओ. ते निघून गेले. पण जेव्हा शिवशंकरांनी ब्रह्मांडांचे दर्शन दिले, म्हणजे मी मागे उल्लेख केल्याप्रमाणे त्यांच्या तिसऱ्या नेत्रातून चंद्रलोक, सूर्यलोक, ग्रह, तारे, नक्षत्रलोक असे एकामागून एक बाहेर पडू लागले. वाटले हे सर्व माझ्याचसाठी, पण पाहिले तेव्हा माझ्यात असलेल्या गुरुदेवांसाठी ती कृपा होती. हे समजलं, हे माझ्यासाठी नसून केवळ गुरुदेव आत असल्यामुळेच ते घडतंय. आणि मला अहंकार नाहीसा झाल्यासारखा वाटला. मग मला बाबांनी, म्हणजे माझे गुरुवारी हनुमान बाबा, त्यांनी सांगितले, तू कोणालाही शाप देऊ नकोस, कोणास वाईट बोलू नको. आणि मग हळूहळू बदल होत गेला. हे शरीर संपवायचा मी 2दा प्रयत्न केला. विष पिऊन झोपलो तरी सकाळी जिवंतच होतो. कळलेच नाही. आता तर 20 मिनिटात मी शरीर त्यागू शकतो, पण आता तर काय, मरणच संपून गेले. एकदा दृष्टांतात मी 700 वर्षाचा साधू आणि पुढे 200-300 वर्षांचे संत आणि सत्संग चालू. एकदा आषाढी एकादशीला संत ज्ञानेश्वर माऊलींसहित 4ही भावंडे माझ्या हृदयातून बाहेर येतात आणि दिंड्या पताका घेऊन रामकृष्ण हरी नामाचा गजर, आणि मी त्यांच्या पुढे. त्यावेळी मला ज्ञानेश्वर माऊलींनी रामकृष्ण हरी मंत्र दिला. असंच गुरु नानकांनीही मला मंत्र दिला. तो त्यांनीच माझ्याकडून पाठ करून घेतला. काही वर्षे मी हा मंत्र जपला. त्या मंत्राची अशी माहिती आहे की त्याचा जप केला तर कसाही ॲक्सिडेंट हो, अगर जीप उंचावरून खाली पडली तरी आपल्याला खरचटणार सुद्धा नाही.
मी तुम्हाला मागे सांगितले होते की एकदा रात्री झोपेतच मी इतका मोठा झालो, म्हणजे शरीर उंचीसहित वाढलं. दुसऱ्या दिवशी समजलं की माझे गुरुदेव शरीर सोडून गेले. तसेच दुसरे संत नारायण स्वामी, त्यांनी शरीर सोडले तेव्हा ते माझ्यात समाविष्ट झाले. मी त्याची प्रचितीही घेतली. त्यांच्यात जी शक्ती होती ती शक्ती माझ्यात आलेलीही मला जाणवली. आणखी एक संत, तेही शरीर सोडल्यानंतर माझ्यात समाविष्ट झाले. कदाचित तेच कारणं असतील की मी पंजाबीतून प्रवचनं केली, इंग्रजीतून केली, उर्दूतूनही केली. प्रवचन झाल्यानंतर मलाही समजलं नाही की मी काय आणि कसं बोललो ते. मागच्या जन्मी मी लहानपणी डोंगरावरून पडलो आणि माझा मृत्यू झाला. जप ध्यानाने जेव्हा हे समजलं तेव्हा मग पूर्वजन्माचं आकलन झालं आणि समोरच्याचं भूत भविष्य सर्व काही समजायला लागलं. काहीचे 2-3 वर्षाचे भविष्य सांगायला लागलो. त्यात जर अडकू लागलो होतो, पण त्यात स्वतःची एनर्जी फार वेस्ट व्हायला लागली. जो मरणाला टेकला आहे अशा अवस्थेत मी जप करून त्याला पाणी पाजलं की तो ठणठणीत बरा व्हायचा. नंतर मेलेला माणूसही सध्या कोठे आहे हे सांगू लागलो. एकदा एक बाई वारल्यानंतर तिच्या एका नातेवाईकाने माझ्याकडे येऊन मला विचारले. मी त्याला म्हणालो, पितृपक्षात ये, मी तुला सविस्तर सांगेन. मी म्हटल्याप्रमाणे तो आला. मी त्याला सांगितलं, ती व्यक्ती अमुक ठिकाणी अशा कॉटवर आहे. हे सर्व त्याला सांगितलं, पण मला तेथून यायला खूप त्रास झाला. रक्ताच्या उलट्या, जुलाब असा भयंकर त्रास झाल्यानंतर असे उपद्व्याप मी बंद केले. आता जी शक्ती वापरली जाते ती फक्त 3.5% आहे. बाकीची 96% शक्ती पडून आहे. आपल्या डोक्यात ज्या 2 अब्ज ग्रंथी आहेत त्या सर्व कार्यरत आहेत, पण अलीकडे मला जरा त्या लॉक झाल्यासारख्या वाटतात. माझ्या शरीराची काही ठेवणही बदलली. पूर्वी माझ्या फेफड्याच्या मध्ये एक खड्डा होता, तेथे मी माझ्या गुरुदेवांना बसवले आहे हे आपणास सांगितले आहे. पण त्या ठिकाणी आता सूज आल्यासारखी वाटते, म्हणजे तो खड्डा आता दिसत नाही. कोकमठाणचे जंगलीदास महाराज यांच्याकडे मी राहिलो. ते तेथील आश्रम माझ्या ताब्यात द्यायला तयार होते, पण तात्विकदृष्ट्या माझे तेथे जमले नाही. मी जेव्हा तेथून निघालो तेव्हा ते म्हणाले, तुम्ही केव्हाही या, आपल्या चरण कमलांचे आमच्या हृदय कमलात स्वागत होईल. सेवा तरी काय, मी तुम्हाला किती खाऊ घातलं आणि तुम्ही मला कितीही खाऊ घातले तरीही शेवटी काय, हे सगळं मातीतच जाणार आहे. पूर्वी तर मी समोरच्याला पाहिलं की म्हणायचो, हे असेच मरणार आहेत खाऊन पिऊनच, म्हणजे ते पुढे दिसायचंच. पण गुरुदेवांनीच माझ्यातील ह्या गोष्टी हळूहळू कंट्रोल केल्या. साधनेत अशी प्रगती झाली की भूक लागलेलीही समजत नसे आणि पोटभर जेवण केल्यानंतरही काही खाल्लं नाही असं वाटायचं. जेवण झाल्यावर हात धुण्याच्या अगोदर आणि ताट रिकामं झाल्यावर सुद्धा लक्षात यायचं नाही की मी काय खाल्लं. गुलाबजामची चव काय आणि भाजीची चव काय काहीच कळायचं नाही. आम्ही आमच्या मस्तीत दंग. जेथे आम्ही या शरीरात पाहुण्यासारखं राहिलो तेथे हा वचन कोण पाहुण्यासारखं, म्हणजे हा पाण्याचा ग्लास आहे ना. आम्ही म्हणायचो, घ्या पाहुणे, नको नको, अहो घ्या. असाच काही काळ लोटला. अध्यात्माचा मार्ग हा पूर्णपणे मानसिक आहे. ज्याची जशी श्रद्धा तसं त्याला फळ मिळते. आत्ता मागे आपल्या परिवारातीलच बेलापूरची एक मुलगी जीव द्यायला लागली होती. ती म्हणाली, माऊलींनी 2 किलोमीटरवरून मला मागे ओढलं. मला माहीत नाही, मला फक्त जाणवलं की माझी कोणीतरी खूप आठवण काढत आहे. ती म्हणते तेही खरं. एकदा एका लग्नाला मी होतो. मला फेटा बांधून त्यांनी फोटोही काढला असे ते म्हणतात. पण त्यावेळेस मी घरी होतो हे घरच्यांनाही माहीत होते आणि फोटोतही होतोच. एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसणं ह्या गोष्टी घडतात. एकदा आजारी होतो, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. 22 दिवसात 53 सलाईनच्या बाटल्या झाल्या, पण फरक पडेना. जेवणही नाही. मात्र गुरुदेवांनी फक्त माझ्या खांद्याला हात लावला आणि मी एकदम बरा झालो. सलाईन काढून टाकले आणि उठून बसलो व म्हणालो, द्या आम्हाला जेवायला. डॉक्टरही चकित झाले. जेव्हा त्या विश्वात मी गेलो तेव्हा त्या गायींच्या अंगावरील सोनेरी ठिपके होते ना, ते आत्ताच्या सोन्यापेक्षाही चकाकत होते. काय ते रंग! श्वेत म्हणू नका, तांब्र म्हणू नका, फक्त बघतच राहावं. तुम्हाला सांगतो, मृत्यूलोक म्हणजे सेप्टिक टँकमध्ये 2 वर्षे अडकलेला पू, खराब रक्त, मल, थूक या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन जी घाण तयार होते ना, तसंच ते आपलं मृत्यूलोकातील जीवन आहे. साधना वाढेल तेव्हा हळूहळू सगळं समजत जाईल. सगळा कचरा साधनेने नष्ट होईल.
यावर मी म्हणाले, आपण मागे आसनाविषयी म्हणाला होतात. तेव्हा माऊली म्हणाले, हो, पण तुम्ही वापरता ते आसनही चांगलं आहे आणि हवं असेल तर ती जबाबदारी माझी. श्रींना म्हणजे माझ्या पतिदेवांना ध्यानाला जपाला वेळ मिळत नाही असे व्यक्त करताच गुरुदेव म्हणाले, मला तरी तसं वाटत नाही, कारण कोणी मुंगीच्या वेगाने असेल तर कोणी पक्षासारखं आपल्या पाऊलखुणा न ठेवताही साध्यापर्यंत पोहोचले जातात. तशीच त्यांची अवस्था आहे. वेळेचं त्यांच्या बाबतीत बंधन ठेवणं मला आवश्यक वाटत नाही. आणि एकंदरीत सर्व ध्यानात घेता तुमची साधना वेग घेत आहे. तुमचा मार्ग हा भक्तिमार्ग आहे. भावनेला तुमच्या साधनेत महत्त्व आहे. आश्रमात जाऊन जप ध्यान करणे आणि प्रतिकूल परिस्थिती असताना म्हणजे नगरचे एकंदरीत वातावरण, पाणी, प्रदूषण या सर्वात असतानाही साधना पुढे चालली आहे. पण तरी गुरु या पदावरून बोलताना मी तर असं म्हणेन की दिवसाचे 4 तास जप ध्यान झाले नाही तर आपण पाणीसुद्धा घेऊ नये. हा जन्म अनुभूतीचाच आहे. 2 तास इहलोकासाठी आणि 2 तास परलोकासाठी. आणि मी केला तसा जप थोडाच तुम्हाला करायला सांगतो आहे. तुम्हाला तर एक वेळ जप करायला सांगतो आहे. म्हणूनच आपल्या मासिकास आपण देत असतो, जिवंतपणा परमार्थी आणा. मी पुन्हा 8-10 दिवसांनी परत येईल, तेव्हा आपण पुन्हा चर्चा करू. तोपर्यंत तुम्ही निश्चिंत राहा आणि निश्चित करा की तुम्हाला कोणता मार्ग निवडायचा. त्यावर मी म्हणाले, आम्हाला काही समजत नाही, आपणच आमच्या योग्यतेनुसार मार्गदर्शन करा. तेव्हा माऊली म्हणाले, तर मग ठीक आहे, तुम्ही सर्व बापूंजीवर सोडून द्या. व्यर्थ प्रश्न उत्तरात गुंतण्यापेक्षा निश्चिंत व्हा. असे म्हणून गुरुदेव आश्रमात गेले. तब्बल 1 वर्षानंतर गुरुदेवांशी घरामध्ये अशी पारमार्थिक चर्चा झाली होती. बड़ी मुश्किल से मेरे गुरुदेव मेरे घर आते हो, जला के ज्ञान का दीपक फिर लौट जाते हो. मागच्या वेळी जेव्हा गुरुदेव आले होते तेव्हा मन फार अस्वस्थ होते. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर पूर्णपणे नाही पण काही अंशाने चालणे सुरू झाल्यापासून एक आंतरिक शांती मिळत आहे. गुरुदेव कशाच्याही निमित्ताने साधकाला समजावून देण्याचा प्रयत्न करतात. मागे एकदा गुरुदेवांनी पतिदेवांना प्रसाद म्हणून कापूरवड्याची डबी दिली होती. त्याचा अर्थ तेव्हा पूर्ण समजला नव्हता, पण आता तो समजला. कारण कापूर ही अशी वस्तू आहे की जी वापरली तर देवासाठी सुगंध देते आणि नाही वापरली तर आपोआप नष्ट होऊन जाते. तसेच आपले जीवनही परमार्थासाठी नाही वापरले तरी ते संपणारच आहेत. त्यांच्या स्वतःच्या स्वभावाचे पैलू जेव्हा माऊली आम्हाला सांगत होते, खरं तर संतांच्या ह्या लीलाच, पण ते ऐकताना जाणीव झाली की संतांचे जीवन हे सर्वसामान्यांसारखे असूच शकत नाही. न राहून विचारले की आम्ही यातून काय घ्यायचे, तेव्हा गुरुदेवांनी सांगितले, तुम्ही यातून एवढेच घ्यायचे की मनमुक्तेने काहीच साध्य होणार नाही. गुरुमुख व्हा. गुरूंच्या संतांच्या वचनानुसार चालले तरच कल्याण होते. तेरा तुझको अर्पण प्रभू. ओम गुरुदेव.